नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर आत्ता आपले क्लासची सुरुवात झालेली आहे आणि क्लासमध्ये जे कटोरी ब्लाऊज सगळ्यात पहिले टाकलेले होते ते ब्लाऊज पण झाले मुलींचे आणि त्यानंतर प्रिन्स कट ब्लाऊजला सुरुवात झाली आहे. तर ह्या ज्या दोघी तिघी आहे ना तर तिघी जणींचे प्रिन्स कट पॅटर्न पूर्ण झाले आणि ब्लाऊज पण शिवायला लागल्या. खूप छान असे सुंदर असे छान छान ब्लाऊज शिवले त्यांनी. प्रत्येक टीप आणि प्रत्येक पार्ट जोडायच्या वेळेस ना प्रत्येक वेळेस लक्ष दिलं की ब्लाऊजला फिनिशिंग पण छान येते, टिपा पण उलटसुलट होत नाही. तर ही बघा, हे प्रत्येक ब्लाऊजला असं बारीक निरीक लक्ष दिलं की प्रत्येक गोष्टी बारीक निरीक सांगितल्या गेल्या की ब्लाऊज शिवायला पण सोपं जातं आणि एकदम व्यवस्थित येतं ब्लाऊज. नवीन शिकणार जे असतात ना तर त्यांना एवढी माहिती नसते, मग ब्लाऊज उलटसुलट होतं, टिपा इकडे तिकडे होत्या. माझी सवय लागत चालते आणि ज्यावेळेस आत्ताच जर ते सांगितलं नाही ना तर नंतर कधीही ब्लाऊज शिवायला घेतलं तरी ब्लाऊज असं व्यवस्थित येत नाही. तर ब्लाऊज शिवताना एवढी अशा ह्या छोट्या छोट्या बारीक बारीक ज्या गोष्टी आहे ना तर त्या लक्षात ठेवायच्या असतात. तर आता इथं जे आहे ना आता इथं 4 टक्स ब्लाऊज कटिंग करायचं आहे. तर यासाठी उंची टाकलेली आहे 14.5 आणि शोल्डर घेतलेले 5.5 आणि मुंडा घेतला आहे 6.5. तर अशा प्रकारे आपण हे 4 टक्स ब्लाऊजची कटिंग करतो. तर 4 टक्स ब्लाऊज कटिंग करताना 4 घड्या करूनच अस्तरची घडी टाकायची. तर बऱ्याच ताईंना माहिती नाही आहे की 4 टक्स ब्लाऊज कसं कटिंग करता. तर तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये की आपण 4 टक्स ब्लाऊजसाठी कसा कपडा टाकला आहे, कसं अस्तर टाकलं आहे. तर त्यानंतर आपले जे रेग्युलरचं पॅटर्न असतं ना, रेग्युलरचं ब्लाऊज असतं त्याच मापामध्ये आपण पॅटर्न टाकून घ्यायची, मापं टाकून घ्यायची, व्यवस्थित पॉईंट करायचे आणि गोलसर असा मुंड्यामध्ये गोलसर शेप द्यायचा. त्यानंतर आता इथं ज्या मुली आहे ना तर यांचे प्रिन्स कटचं ब्लाऊजचं पॅटर्न काढायचं काम चालू आहे. तर प्रत्येक म्हणजे आपल्याकडे 24 छातीपासून तर 42-44 छातीपर्यंतचे प्रत्येक मापाचे कटोरी ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज, कॉलर ब्लाऊज, बोटनेक ब्लाऊज सगळ्या प्रकारचे पॅटर्न काढून भेटतात आणि प्रत्येक पॅटर्नची पूर्ण प्रॅक्टिस केल्या जाते. अशी तर आपल्या क्लासची आपली खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच क्लाससाठी खूपच गर्दी असते. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, प्रत्येक मापाचं पॅटर्न सांगितलंच जात नाही. इथं कसं प्रत्येक मापाचं पॅटर्न सांगितलं जातं, कुठं कोणतं किती घ्यायचं हे सर्व डिटेल लिखाण केलेलं असतं. तर लिहिलेलं असलं की केव्हाही पॅटर्न काढायचं असलं तरी आपण वहीमध्ये बघूनसुद्धा आपण ब्लाऊजसाठी कोणताही कटोरी, कॉलर, प्रिन्स कट, 4 टक्स कुठल्याही ब्लाऊजचं पॅटर्न काढू शकतो. पहिले लिखाण झालेलं असलं की ते बघूनच आपण ते पण मापं पण व्यवस्थित लिहून दिलेले असतात. किती मापाचं, किती याचं शोल्डर कसं घ्यायचं हे सर्व लिखाण केलेलं असतं. म्हणजे पॅटर्न काढताना कुठलंही अवघड जात नाही, एकदम सोप्या भाषेत सांगितलेलं असतं. तर आता हे प्रिन्स कटचे पण ब्लाऊजचे पॅटर्न काढायचं काम चालू आहे आणि इकडे ह्या एका दीदीने दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे हा. तर तिचं जे कॉलरचं जे ब्लाऊज होतं ना तर ते कॉलरचं ब्लाऊजला सुरुवात केलेली आहे. तर कॉलरचं ब्लाऊज पण पहिलंच ब्लाऊज शिवलं आहे आणि इकडे हे माझं हे कलांजली पॅटर्नमधलं ब्लाऊज आहे. लग्नाचे बरेच सारे ब्लाऊज आलेले शिवण्यासाठी, तर मी पण ते शिवायचं काम चालू आहे. हा जो पीस आहे ना त्याचं वर्क खूप छोटं होतं आणि मग ते पुढच्या साईडला घेण्यासाठी एकदम दोघं पण साईडला जॉईंट दिले. त्याच वेळेस ते असं व्यवस्थित पुढच्या साईडला वर्क येईल. हे ब्लाऊज शिवताना एवढी मेहनत घ्यायला लागते आणि तेवढी काळजी पण घ्यायला लागते. कारण कलांजलीचं पॅटर्नचं असं असतं की वर्कचं सेंटर आलं तरच ब्लाऊजचं व्यवस्थित लुक दिसतो. त्यानंतर आता हे जे ह्या ज्या ताई आहे ना तर यांचे प्रिन्स कट पण ब्लाऊज झालेले आणि आता कॉलरचं ब्लाऊज हे पहिलंच ब्लाऊज हातात घेतलं आहे त्यांनी. तर ब्लाऊज पूर्ण तयार झालेले, आता फक्त कॉलर जोडायची ह्या ब्लाऊजसाठी. तर कॉलर पण आहे ना कडक कॉलर जे असते ना तर 1.5 इंच पट्टी घेऊन आपण जी कडक कॉलरमध्ये आपण व्यवस्थित जोडून घ्यायचं डबल कपड्यामध्ये. तर ब्लाऊज व्यवस्थित येतं. तर कॉलरच्या ब्लाऊजसाठी ना आपण शोल्डरपासून खाली ना 3 इंच किंवा 4 इंच की 4.5 इंच आपण जसं आपल्याला जेवढं पाहिजे असेल ना तर तसं आपण अंतर घेऊन तशी कॉलर लावू शकतो. काहींना कॉलर शॉर्ट कॉलर म्हणतात ना तर ती वरून शोल्डरपासून तर खालीपर्यंत 2.5 इंचापर्यंत कॉलर लावायची. तर 2-3 प्रकारमध्ये कॉलर पण लावता येते. आपल्याला जसं समोरचं कस्टमरला जसं पाहिजे असेल ना तसं आपण शिवू शकतो. तर हे झालं आहे आपलं कॉलरचं ब्लाऊज तयार. आता हे जे नवीनच ताई आहे त्यांनी पहिलं जे कॉलरचं ब्लाऊज शिवलं आहे आणि ब्लाऊज बघा इतकी छान फिनिशिंग आलेली आहे. अस्तर टाकून शिवलं आहे आणि पीस पण एकदम छान आणला आणि थोडे खराब जरी पीस असले ना तरी ते पूर्ण धागे वगैरे निघतात.
मग आधीच सांगितलेलं असतं पीस चांगला आणायचा, कारण ब्लाऊज कुठलंही तुम्ही पहिल्यांदा शिवा किंवा माहिती नसताना जरी शिवलं ना तुमचं ब्लाऊज बिघडणार नाही, याची गॅरंटी असते. तर हे का दोघंच पण साईडला मी 4-4 इंच घेतलं आणि मधल्या सेंटरपासून अर्धा इंच कट करून घेतलं आणि त्यानंतर हे टोक तर ते टोक कॉलर किती येते ती मोजलं आणि त्यानुसार आपण कॉलरचा कॅनव्हासची पट्टी बनवून घेतली आहे. तर बघा खूप सुंदर फिनिशिंग आली आहे, घालून पण बघितलं त्यांनी, इतकं सुंदर ब्लाऊज आलेलं आहे. म्हणजे पहिल्याच नवीन असताना एवढं छानसं सुंदर ब्लाऊज शिवलं आहे. तर खरंच आपल्याला म्हणजे असं ब्लाऊज जर शिवला ना सुंदर अशी फिनिशिंग जर आली आपल्याला पण छान वाटतं. बऱ्याच ताईंच्या कमेंट आलेल्या होत्या की ताई तुम्ही क्लासची फी किती घेतात. तर ती मी मागे पण 1-2 व्हिडिओमध्ये पण सांगितलेली आहे क्लासची फी मी किती घेते. तर आपल्या पूर्ण क्लासची फी आहे 3,500 रुपये. तर तुम्ही म्हणाल ताई एवढी फी का, तर एवढ्या फीमध्ये तुम्हाला कोणते कोणते ब्लाऊज शिकायला भेटतील. तर 1 टक्स ब्लाऊज, 4 टक्स ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, कटोरी कॉलर ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज, प्रिन्स कट कॉलर ब्लाऊज आणि फुलबाई, मेघाबाई, हाफबाई असे टोटल प्रत्येक मापाचं पॅटर्न पण काढून भेटतं. आणि प्रत्येक मापाचं ब्लाऊज कसं शिवायचं, कोणत्या मापाचं किती पॅटर्न टाकायचं, किती शोल्डर टाकायची, याची डिटेल सर्व माहिती दिलेली असते आणि सर्व सांगितलेली पण असते. आणि जोपर्यंत ब्लाऊज येत नाही ना तोपर्यंत क्लासला यायचं, म्हणजे 1.5 महिना जरी झाला किंवा 1.5 महिना जरी झाला ना तरी तुम्ही क्लासला येऊ शकतात. तर हे बघा हे असं आता हे जे ब्लाऊज आहे ना तर हे माझे कटिंग केलेले ब्लाऊज दिवसभरात संपले. काही कॉलरचे शिवले आणि काही लग्नाचे ब्लाऊज होते ते शिवून झालेले. आता ते हुका लावायला गेले. उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवेल मी लग्नाचे ब्लाऊज कसे शिवले. तर हे जे ब्लाऊज आहे ना ते हे 32 छातीचं ब्लाऊज आहे. याची उंची टाकली आहे 14 आणि शोल्डर घेतलं आहे 5, खाली मुंडा घेते 6. असं मी टाकून घेते, डायरेक्ट पाठीचा भाग टाकत नाही. त्यानंतर आपलं बॉक्स बनवून घेते आणि बॉक्स बनवल्यानंतर मध्ये 1.5 इंचाचं अंतर देऊन मुंड्यामध्ये आकार देऊन घेते. कुठल्याही मापाचं जरी ब्लाऊज असेल ना तर मी अशाच पद्धतीने मी ब्लाऊज कटिंग करते. तर ह्या ज्या साईडला आहे ना हा साईड पीस आहे. तर साईड पीस पण टाकताना उंची जर वाढवायची असेल ना आपल्याला ब्लाऊजची तर आपण उंची पण वाढवू शकतो. तर इथं जे खाली अर्धा इंच दिसतंय ना तर ते मी डायरेक्ट मोठं करून घेतलं आहे, म्हणजे आपल्याला ब्लाऊज शिवायला लहान होत नाही आणि उंचीला पण व्यवस्थित येतं ब्लाऊज. त्यानंतर इथं कटोरी टाकते. तर कटोरी टाकताना आहे ना बऱ्याच मैत्रिणींना माहिती नसतं की कटोरी कुठं टाकायची, साईड पीस कोणत्या भागात बसवायचा, बाही कुठं टाकायची. तर ब्लाऊज हे कसं कट पीसमध्ये असतात तर कसं ब्लाऊज बसवायचं, तर हे एकदम ॲडजस्ट करूनच ब्लाऊज शिवायला लागतं. त्यामुळे प्रत्येक भाग असं व्यवस्थित कानाकोपरा असं व्यवस्थित त्रिकोण पडेल अशा पद्धतीत आपण कटोरीचा भाग, साईड पीस आणि पाठीचा भाग, बाही हे सर्व असं व्यवस्थित बसेल हे मोजून घ्यायचं. आता ह्या ब्लाऊजची बाही आहे 4ची तर मी टाकते 5ची. असं हे 2 पॉईंट करून घेते, म्हणजे आपण अस्तरच्या ब्लाऊजला 2 इंच 1 इंच जास्त टाकतो. तर असा हा आकार देऊन घेतला आहे. आता हे ब्लाऊज कटिंग करून घेते. आता संध्याकाळचीच ब्लाऊज कटिंग करणार आहे मी, कारण की सकाळी शेणा दिवसभर मुली जर आल्या ना तर ते वेळेमध्ये मग ब्लाऊज कटिंग करता करताच पूर्ण दिवस जातो आणि ब्लाऊज शिवायला हातच लागल्या जात नाही. म्हणून मग मी आत्ता कटिंग करून घेते. आता जेवण वगैरे करून आले आणि त्यानंतर कटिंग करून 10-11 वाजेपर्यंत जेवढे ब्लाऊज होतील तेवढे कटिंग करून घेते. म्हणजे उद्या सकाळी जरी किती लेट जरी झालं ना तरी आपल्याला दुकानात आल्याबरोबर पहिले ब्लाऊज शिवण्यासाठी हातात घेतले की काम पण पटापटा होतं आणि कंटाळा येत नाही. मुलींचं कसं असतं प्रत्येक एक जणीन झाला का एक जणीनाचा प्रत्येक बारीक बारीक गोष्टी येईपर्यंत खूप लक्ष द्यायला लागतं. आता काही ज्या आहे ना तर त्यांना ब्लाऊज शिवायचे पूर्ण झाले त्यांचे, पण आता कॉलरचे पण ब्लाऊजला सुरुवात झालेली आहे. तर खूप सुंदर असे ब्लाऊज शिवले आणि प्रत्येकजण कसं लक्ष दिलं ना बारीक बारीक गोष्टींवर तर ब्लाऊज शिवायला काही वेळ लागत नाही. तर बाकी आमच्या इथं आहे ना बाकी ठिकाणी 2,000 फी आहे क्लासची, पण माझ्याकडेच फी जास्त आहे. ती मी प्रत्येक मापाचं पॅटर्न काढलं जातं आणि असं नाही की मुलींना पॅटर्न काढायला लावलं आणि मी मग माझं काम करते असं नाही. पूर्ण ब्लाऊज होईपर्यंत पूर्ण लक्ष दिलं जातं. तुम्हाला सुद्धा काही प्रॉब्लेम असतील तर नक्की विचारा.
व्हिडिओ आवडला असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.